नमस्कार. ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी अधोक्षज तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. तुम मुझे भूल भी जाओ तो ये हक है तुमको, मेरी बात कुछ और है, मैंने तो मोहब्बत की है. साहिर लुधियानवी यांच्या या शब्दांमध्ये ह्या व्यक्तीची गोष्ट लपलेली असेल याचा कोणाला अंदाज पण नसेल. आज आपण एका अशा गायिकेबद्दल बोलणार आहोत ज्यांनी फक्त हिंदीतच नाही तर मराठीमध्ये सुद्धा अजरामर गाणी गायली. एका गाण्याचं उदाहरण देतो, बघा तुम्हाला आठवतंय का? डा 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 डा. ओळखलत? अगदी बरोबर ओळखलत. आज आपण बोलणार आहोत सुप्रसिद्ध पार्श्वगायिका सुधा मल्होत्रा यांच्याबद्दल. पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. सुधा मल्होत्रा यांचा जन्म एका संपन्न कुटुंबामध्ये 30 नोव्हेंबर 1936 रोजी दिल्ली येथे झाला. पण त्यांचं बालपण लाहोरला गेलं. त्यांचे वडील त्या काळी एक अर्थशास्त्रज्ञ होते. भारतातल्या वेगवेगळ्या शहरांच्या विद्यालयात सुद्धा मल्होत्रा यांच्या वडिलांनी मुख्याध्यापक म्हणून काम केलं. सुधा मल्होत्रा यांच्या पाठोपाठ त्यांना 3 भाऊ. त्यांच्या घराण्यात तसा संगीत क्षेत्राशी कोणाचाही दूरवर संबंध नव्हता. पण असं म्हणतात की सुधा यांच्या कंठामध्ये साक्षात सरस्वती निवास करायची आणि ही गोष्ट कळायला त्यांच्या आईवडिलांना फार वेळ लागला नाही. एकदा झालं असं की सुधाजी जेव्हा फक्त 6 वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांचे आईवडील त्यांना एक चित्रपट बघायला घेऊन गेले. त्या काळात चित्रपटांमध्ये लाईव्ह म्युझिक पण असायचं आणि एक गाणं चालू असताना छोटी सुधा म्हणाली, किती बेसुरी गायकी आहे ही. हे ऐकून छोट्या सुधाचे आई बाबा अक्षरशः अचंबित झाले. शाळेतल्या समारंभांमध्ये सुद्धा जेव्हा कुठलंही गाणं सादर करायची वेळ यायची तेव्हा शाळेतली सगळी मुलं सुधाला पुढे उभं करायची. ह्या छोट्या छोट्या क्षणांमध्ये सुधाचं करिअर लपलेलं आहे हे त्यांच्या आईवडिलांनी लगेचच ओळखलं. म्हणूनच त्यांनी लाहोरचे सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक गुलाम मोहम्मद यांच्याशी संपर्क साधला. गुलाम मोहम्मद सुद्धा छोट्या सुधाचा आवाज ऐकून प्रभावित झाले आणि त्यांच्या स्टेज शोमध्ये त्यांनी सुधाला गायची संधी दिली. वयाच्या 8व्या वर्षापर्यंतच छोटी सुधा एका प्रोफेशनल गायिकेसारखी सुंदर गाऊ लागली. आपले पहिले गुरु गुलाम मोहम्मद यांच्यासोबत अनेक स्टेज शोमध्ये त्या गात होत्या. यामुळे त्यांचं अभ्यासात काही लक्ष लागत नव्हतं. पण तरीही शाळेतले सगळे शिक्षक त्यांच्या कलेचा सन्मान करत होते. त्यांच्या आयुष्यामध्ये एक मोठं वळण आलं ते विभाजनाच्या वेळी. कारण त्यांचे गुरु गुलाम मोहम्मद भारतात येऊ शकत नव्हते आणि सुधा मल्होत्रा यांचं कुटुंब फिरोजपूर आणि दिल्ली मार्गे भोपाळला येऊन स्थायिक झालं. सुधाजींना पहिली संधी कशी मिळाली याचा सुद्धा एक फार छान प्रसंग आहे. झालं असं की सुधाजी उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी त्यांच्या आजोबांकडे मुंबईत आल्या होत्या. त्यावेळी महान संगीतकार अनिल बिस्वास यांच्याशी त्यांची भेट झाली. अनिल बिस्वास सर सुधाजींचा आवाज ऐकून इतके प्रभावित झाले की त्यांनी त्यांच्या येणाऱ्या आरजू या चित्रपटात सुधाजींना पार्श्वगायनाची संधी दिली. मंडळी, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की फक्त 14 वर्षाच्या सुधाने त्या काळातील सुप्रसिद्ध अभिनेत्री शशिकलाजी यांना आवाज दिला आणि ते गाणं सुपर डुपर हिट झालं. आपल्या कारकिर्दीतच पहिलं हिट गाणं देऊन सुद्धा सुधा मल्होत्रा भोपाळला परत गेल्या आणि आपल्या अभ्यासावर लक्ष देऊ लागल्या. या दरम्यान त्यांना अनेक संगीतकारांकडून गाण्याची विचारणा सुद्धा झाली आणि सुधाजी सुद्धा जसा वेळ मिळेल तसं गाणं रेकॉर्ड करण्यासाठी मुंबईला येणं जाणं करत होत्या. भोपाळ मुंबई भोपाळ असा प्रवास पुढची 4-5 वर्ष चालू होता. ह्याच सोबत त्या आकाशवाणीवर सुद्धा गात असत. त्यांनी एका मुलाखतीमध्ये एक फार छान प्रसंग सांगितला. सुधाजींना एकदा आकाशवाणीकडून गाणं गायल्याबद्दल 30 रुपयाचा धनादेश म्हणजेच चेक मिळाला होता. त्यांनी तो चेक वडिलांना दिला आणि हाय हिल्सच्या सँडल पाहिजेत असा हट्ट धरला. कारण इतर लहान मुलांसारखं त्यांचं बालपण गेलंच नव्हतं. दिवस रात्र गाण्याचं रेकॉर्डिंग आणि पटियाला घराण्याचे नामवंत उस्ताद अब्दुल रहमान खान साहेब यांच्यासोबत रियाज करण्यातच त्यांचं बालपण गेलं. सुधाजींच्या आजोबांचं मुंबईतलं घर हे दिलीप कुमार साहेबांच्या घराच्या शेजारी होतं. दिलीप कुमार साहेबांशी सुद्धा त्यांचे खूप चांगले संबंध होते. सुधाजी जेव्हा लहान होत्या तेव्हा त्यांनी अनेक वेळा दिलीप कुमार साहेबांना लोकल ट्रेनने प्रवास करताना सुद्धा बघितलं. दिलीप कुमार साहेब सुधाजींच्या मामाचे खूप चांगले मित्र होते. अशी अनेक दिग्गज मंडळी सुधाजींनी लहानपणापासूनच बघितली. सुधाजींच्या चित्रपट जगताची सुरुवात 1950 पासून झाली आणि पुढची 10 वर्ष त्यांनी अव्याहत काम केलं. काही चित्रपटांना तर त्यांनी संगीत सुद्धा दिलं.
पण आत्मविश्वास थोडासा कमी असल्यामुळे त्यांनी संगीत दिग्दर्शनापासून स्वतःला लांबच ठेवलं. ज्या काळात लता मंगेशकर, आशा भोसले अशा दिग्गज गायिका संगीत क्षेत्रामध्ये सर्वोच्च स्थानी होत्या, त्या काळात सुद्धा सुधा मल्होत्रा यांनी स्वतःचं वेगळं नाव निर्माण केलं. पण काही संगीतकारांनी मात्र त्यांना दुय्यम गाणी दिली. पण त्या गोष्टीचं सुधाजींना कधीही वाईट वाटलं नाही. अशा वेळी सुधाजींच्या गायनावर, त्यांच्या गायन कलेवर अन्याय होऊ नये म्हणून एका गीतकाराने सुधाजींना चांगली चांगली गाणी मिळवून देण्याचा खूप प्रयत्न केला आणि ते म्हणजेच साहिर लुधियानवी. 1960 साली सुधाजींचा विवाह झाला आणि संसारातील काही जबाबदाऱ्यांमुळे त्या चित्रपटसृष्टीपासून लांब गेल्या. पण त्यांनी रियाज मात्र चालू ठेवला आणि त्या स्टेज शो सुद्धा करत राहिल्या. आणि काही काळानंतर राज कपूर साहेबांच्या आग्रहाखातर त्यांनी प्रेम रोग या चित्रपटासाठी 1 टेक गाणी गायली आणि ती गाणी सुद्धा प्रेक्षकांना तितकीच आवडली. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी एकूण 155 चित्रपटात 264 गाणी गायली, ज्यामध्ये मराठी गाण्यांचा सुद्धा समावेश आहे. प्रेमरोग हा त्यांच्या कारकिर्दीतला शेवटचा चित्रपट. ये प्यार था या कुछ और था, ओ मतवाले हसले गाले, तुम मुझे भूल भी जाओ तो ये हक है तुमको, ही त्यांची हिंदी गाणी तर गाजलीच, पण शुक्रतारा मंदवारा, हात तुझा हातातुनी धुंद ही हवा अशी काही सुपरहिट मराठी गाणी सुद्धा त्यांनी गायली. संगीत क्षेत्रातल्या या योगदानासाठी भारत सरकारने 2013 साली त्यांचा पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला. सध्या मुंबईतल्या वांद्रे परिसरात त्या त्यांच्या कुटुंबासोबत सुखी आणि समाधानी आयुष्य जगत आहेत. ग्लॅमर गाथाच्या संपूर्ण कुटुंबातर्फे सुधा मल्होत्रा यांना मनपूर्वक अभिवादन. मंडळी, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला? सुधाजींचं तुमचं कोणतं आवडतं गाणं आहे हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. हा भाग लाईक करा, शेअर करा आणि स्मृतिगंधच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया ग्लॅमर गाथाच्या पुढच्या भागात. धन्यवाद.